ॲक्च्युली मीरा भाईंदरमध्ये दिव्यांगांना रोजगाराची खूप त्रास होतोय, रोजगार मिळत नाही आहेत आणि आपण प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेतर्फे दिव्यांगांचे 11 बचत गट ओपन केलेले आहेत. 11 बचत गटतर्फे हे 3 बचत गटांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतलेला आहे की आपण गणपतीमध्ये जे हसमुख गेहलोत जी आहेत डेप्युटी मेयर, माजी डेप्युटी मेयर, त्यांनी एक हे काढलं की इको फ्रेंडली गणपती आपण यावेळेला मीरा भाईंदरमध्ये आणायची, ज्यांनी आपल्या पर्यावरणाचं आणि प्रदूषणाचं आणि जे गणपती बाप्पा आपले समुद्रावर POPचं जे त्रास आहे त्यांना ते इको फ्रेंडलीनी ते आरामात ते हे होऊ शकतात, पाण्यामध्ये समावू शकतात आणि आपलं म्हणजे जी पूजा आहे ती पूर्ण होऊ शकते. आज जे लोक म्हणतात की आपण हिंदू लोक पूजा करतो आणि 11 दिवस देवाची आराधना करतो आणि त्याच्यानंतर जेव्हा विसर्जन केल्याच्या नंतर जे समुद्रावर जे बाप्पांना त्रास होतो ते त्रास दूर होण्यासाठी जे डेप्युटी मेयर हसमुख गेहलोत जी यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेने सुद्धा भाग घेतला आणि इको फ्रेंडली गणपती आणायचा निर्णय घेतला आणि ही गणेश मूर्ती विक्री करून जो उत्पन्न होईल ते दिव्यांगांना आपण रोजगार देतोय. आपण रात्री एका दिव्यांगाला झोपण्यासाठी ठेवलेला आहे, पगार देतोय 7,000 रुपये. दुसरा दिव्यांगला आपण डायमंड लावायला ठेवलेला आहे. परत या मॅडम आहेत, यांना सुद्धा रोजगारसाठी आपण उकडीचे मोदक वगैरे करण्याला दिलेले आहेत. असं आपण या एक सुरुवात केलेली आहे दिव्यांगांना रोजगार कसा मिळणार आणि त्यांचं संगोपन कसं होईल त्यासाठी. मी हसमुख साहेबांचं धन्यवाद मानते त्याबद्दल की खरोखर हे जे आपले बाप्पा ज्यांची आपण पूजा करतो आणि त्यांचं विसर्जन हे प्रॉपर झालंच पाहिजे, ते चुकीचं होत आहे आणि हसमुखभाईंनी जे निर्णय घेतलेला आहे ते पूर्ण योग्य निर्णय आहे आणि त्याच्याबरोबर आम्ही त्यांचं म्हणजे पूर्णपणे साथ देणार आहोत आणि या मंडपामध्ये 2 महिने इको फ्रेंडली मूर्त्याच विकल्या जाणार आहेत. जनता आपली जी हिंदू जनता आहे जे आज गणपती बाप्पाचे बसवतात, त्यांना पूजा करतात, मला त्यांना एकच विनंती आहे की 10 दिवस तुम्ही ज्या बाप्पाला बसवता त्या बाप्पाचं व्यवस्थित विसर्जन होऊन त्याचं मातीत पाण्यामध्ये जे विसर्जन होत नाही ते विसर्जन झालं पाहिजे आणि आपल्याला ते आशीर्वाद भेटले पाहिजे. आपण जे POP मूर्त्या वगैरे घेतो आणि त्या समुद्रावर कोणाचा हात, कोणाचा पाय, कोणाचं डोकं, हे फार चुकीचं वाटतं ते बघताना की ज्या श्रद्धा भक्तीने आपण त्यांची आराधना करतो त्यांची अशी विटंबना होते. तेव्हा मला सगळ्या जनतेला विनंती करायची आहे की या वेळेला आपण एक नवीन सुरुवात करूया, इको फ्रेंडली गणपती घेऊया आणि बाप्पाची पूजा करूया आणि बाप्पाचं विसर्जन एकदम म्हणजे सुरळीत होऊ दे, बाप्पाचा आशीर्वाद आपल्याला मिळू दे आणि सगळं मीरा भाईंदरची जनता प्रॉपरपणे सुखी होऊ दे. आमचा स्टॉल हा स्पोर्ट कॉम्प्लेक्स जवळ आहे, स्पोर्ट कॉम्प्लेक्सच्या बस स्टॉप जवळ आहे, कारण माझे दिव्यांगांचं ऑफिस सुद्धा इथे आहे आमचं प्रहारचं आणि माझे दिव्यांग सगळे इकडे येतात आणि त्यांना इथून जवळ पण पडतं. 3 गटांचं आहे हे, पण तिन्ही इथे जवळच्या जवळ राहतात आणि त्यांना चालायला त्रास होऊ नये म्हणून आम्ही इथे स्पोर्ट कॉम्प्लेक्स जवळ हा मंडप घेतलेला आहे. ती आहे की दिव्यांग जे आता म्हणजे पहिलं माहीत नव्हतं की काजल नाईक दिव्यांगांसाठी हे करते म्हणून. आता जो आम्ही जोराने काम चालू केलेलं आहे, कमिशनर साहेब सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये साथ देत आहेत आणि आम्ही विनामूल्य दिव्यांगांचे पेन्शन फॉर्म पण भरतोय आणि त्यांना पेन्शन मिळेपर्यंत आमचा पाठपुरावा असणार आहे. हे सुद्धा मला संदेश द्यायचे. प्रहार दिव्यांग क्रांती संस्था हे दिव्यांगांसाठी पूर्णपणे काम. सबसे पहले तो मैं ये अभिनंदन करूंगा हमारी काजल ताई का कि इन्होंने जो हसमुख गेहलोत जी की परिकल्पना है उसको साकार करने के लिए उन्होंने इतना अच्छा कदम उठाया, उसके लिए बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत धन्यवाद उनका. और मैं इसकी शुरुआत में आपको थोड़ा डिटेल में बताता हूँ कि हम जब एक बार बीच का सफाई का अभियान चल रहा था तो उस वक्त जब हम सब हसमुख गेहलोत जी के साथ में जो हमारे डेप्यूटी मेयर माजी डेप्यूटी मेयर हैं यहाँ पे मीरा भाईंदर के, हम लोग गए थे तो वहाँ पे हमने गणेश मूर्तियों की जो अवस्था देखी वो बिल्कुल दयनीय थी और इतना दुख हुआ था वो कि हम इतने धूमधाम से ये त्यौहार को मनाते हैं और उसके बाद उन मूर्तियों का जिनकी हमने पूजा की, जिनको हमने अर्चना की, आज उनकी परिस्थिति देखकर उनका भी हृदय और हम साथ में जितने भी थे सबका हृदय बहुत द्रवित हुआ. तो गत 2-3 वर्षों से हसमुख गेहलोत जी प्रयत्न कर रहे थे कि हमारे मीरा भाईंदर में हम इको फ्रेंडली गणेश उत्सव का प्रावधान करें और उसको प्रोत्साहन दें. उसी विषय के ऊपर काजलताई ने जो अभी हमने बीच में एक बुद्ध विहार में एक बड़ी प्रदर्शनी लगाई थी, एग्जीबिशन लगाया था जिसमें काफ़ी सारी मूर्तियाँ हमने अच्छी खासी मूर्तियाँ लाई थी और काफ़ी लोगों ने उसमें प्रोत्साहन लिया, काफ़ी लोगों ने उसमें प्लेज लिया है, कसम खाई है कि हम आज के बाद सिर्फ
इको फ्रेंडली मूर्ति ही लाएंगे। तो अभी काजल ताई ने, आज काजल ताई को मैं इसलिए भी और ज्यादा धन्यवाद देना चाहूंगा कि दिव्यांग होते हुए भी उन्होंने आज इतना बड़ा ये मंडप यहाँ पर बनाया है और ये प्रोत्साहन दे रही हैं, लोगों को बोल रही हैं, और साथ ही साथ इनके काफी सारे बचत गट है जिनकी मदद से इन्होंने दिव्यांगों के लिए एक प्रकार से लड़ाई शुरू की है मीरा भाईंदर में। और उस लड़ाई में हम सभी, मैं भारतीय जनता पार्टी का मंडल अध्यक्ष हूँ, वैसे हमारे जो नॉन पॉलिटिकल लोग हैं, जो सामाजिक संस्था है, वो सभी उनको सपोर्ट कर रही है। और उनका काम इतना अच्छा है कि आज आप देख सकते हैं इतनी सारी मूर्तियां उन्होंने लाई है और सभी दिव्यांगों की मदद से उनको रोजगार देने का प्रयास रहता है इनका, और बहुत सारी चीजें वो करती है उनके लिए। जितना इन्होंने बताया वो एक 2% भी नहीं है जितना वो करती है। मैं उनको बहुत नजदीक से जानता हूँ, बहुत सारा काम करती है दिव्यांगों के लिए, और हमेशा उनको हम लोग सपोर्ट करेंगे, ये उनसे वादा करता हूँ। और मैं अपने मीरा भाईंदर की जनता से भी ये कहना चाहता हूँ कि आप सभी को, आप जिस गणेश उत्सव की कल्पना करते हैं और घर में इतने धूमधाम से मनाते हैं, और उसके बाद में जब आपको अगर सिर्फ देखना है कि इस मूर्ति की क्या परिस्थिति होती है, गणेश उत्सव का विसर्जन होने के 2-4 दिन बाद आप जाइए बीच पर और देखिए वहां पर क्या होता है। आप खुद ही नहीं लाओगे कभी ये पीओपी की मूर्तियां, आप खुद जाकर ये शाडू मिट्टी की मूर्तियां लोगे, ताकि, और वो शाडू मिट्टी का एक सबसे बड़ा खासियत ये है कि आपको विसर्जन के लिए कहीं जाने की जरूरत नहीं है। आप अपने घर में एक बड़ा टब लेकर उसके अंदर विसर्जन कर सकते हो, और वो जो पानी, पवित्र पानी रहता है, वो झाड़ू को दे सकते हो। तो बहुत सारी अच्छी चीजें हैं। मैं मीरा भाईंदर की जनता को भी हाथ जोड़कर आह्वान करूंगा कि आप हो सके उतना छोटी मूर्ति लाइए और शाडू मिट्टी की मूर्ति लाइए, ताकि आपका जो उत्सव है वो उत्सव की तरह रहे और भगवान जो हमारे पूजनीय हैं उनको हम सही तरीके से विसर्जन कर सके। एक सवाल, क्या पीयूपी की जो गणपतियां थी वो ज्यादा महंगा है या ज्यादा महंगा है? देखो, पीओपी की गणपति जो आती है वो मैं एग्री करता हूँ कि थोड़ी सस्ती आती है, लेकिन हम सब चीजों में सस्ता महंगा नहीं देखना चाहिए। कुछ चीजें हमारे दिल से लगी हुई रहती है, जैसे ये हमारे भगवान है श्री गणेश, अगर उसमें हमको थोड़ा, देखो हम काफी खर्चे बाद में अलग से भी करते हैं, पूजा अर्चना, बैंड बाजा, ढोल बाजा, ये सब मत कीजिए, अब चलेगा एक बार, लेकिन मिट्टी जो है उसको पवित्र मिट्टी का, शाडू मिट्टी का मूर्ति लाइए और उसकी पूजा कीजिए। ये मेरा आप सभी से, पूरे जनता से आह्वान है।